कोल्हापूरच्या पंचगंगा नदीला आता जलपर्णीचा विळखा बसलाय। नदी आहे की एखादं मैदान असा प्रश्न आता कोल्हापूरकरांना बसल्याचं पाहायला मिळतंय। पंचगंगा नदी प्रदूषणाचा मुद्दा दिवसेंदिवस आता अधिक गंभीर होतोय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। मागील अनेक दिवसांपासून कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीचं प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे आणि परिणामी कोल्हापुरातल्या याच पंचगंगा नदीची जी झालेली अवस्था आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। इकडे जर बघितलं तर हे पंचगंगा नदीचं पाणी आपल्याला दिसत असेल, मात्र याच पंचगंगा नदीचं मागे जर आपण चित्र बघितलं तर एखाद्या मैदानाप्रमाणे इथं जलपर्णी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नेमकं पाणी कुठं आहे हेच या त्या पूर्ण नदीमध्ये शोधावं लागतंय। खरं तर हे पाहिलं तर दूर दूरपर्यंत अशाच पद्धतीनं जलपर्णी जी आहे ती वाढलेली आहे आणि परिणामी पंचगंगा नदी प्रदूषणाचा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। आपण जर बघितलं तर ही मोठ्या प्रमाणात झालेली या ठिकाणी पंचगंगा नदीचं प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या अनेक उद्योगांवर खरं तर कारवाई करावी, तशाच पद्धतीनं कोल्हापुरातून जे सांडपाणी याच पंचगंगा नदीमध्ये मिसळतं त्याच्यावर देखील प्रक्रिया जी आहे ती महानगरपालिकेकडून केली जावी अशा पद्धतीची वारंवार मागणी जी आहे ती केली जाते। एखाद्या मैदानाप्रमाणे याच पंचगंगा नदीमध्ये जलपर्णीची जी आहे ती वाढ झालेली आहे, त्यामुळे नक्कीच या सगळ्या पार्श्वभूमीवरती अनेकांनी पाठपुरावा देखील केलेला आहे, मात्र प्रशासनानं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं देखील पाहायला मिळतं। त्यामुळे नक्कीच या सगळ्या पार्श्वभूमीवरती पंचगंगा नदी प्रदूषणासाठी आता सरकारनं मोठी पावलं उचलण्याची गरज आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।